तर नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा. तर आज पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये आजचा पण आणि आपले सगळेच व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्येच असतात आणि खूप जणांना आवडतात पण आणि ते बघतात पूर्ण शेवटपर्यंत. त्यामुळं मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकत असतो आणि तुमचं खूप प्रेम भेटते. आपले 10,000 सबस्क्रायबर पण पूर्ण झाले आणि इंस्टाला 11,000 फॉलोअर पण कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तर आपण आज नाही का एक डिझाईन बनवणार आहे महासारंभाची. बाकी तुम्हाला सर्व कसं काय डिझाईन केले ते पण सांगतो. बाकी ए आय जनरेटेड आहे त्यामुळे ते तुम्ही बघू शकता हात थोडे झालेले आहेत. बाकी काय ना आपण इरेज करू आणि जेवढं काय होईल सर्व डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर सर्वात पहिलं आपण साईज क्रिएट करूया आणि साईज आपण इंस्टासाठी घेतो आहे. हे जी उंची 5 घेतो आहे, रुंदी 4 घेतो आहे आणि रिझोल्युशन आहे आपलं तर ते मी 500 घेतो इथं, कारण आपलं साईज खूप कमी आहे, पिक्सेल फाटतील त्यामुळं 500 रिझोल्युशन. RGB कलर, द बॅकग्राऊंड कलर आहे तो कस्टम ठेवतो मी व्हाईट. बाकी द कलर प्रोफाईल sRGB आणि स्क्वेअर पिक्सेल. तर साईज मी क्रिएट करतो आहे. आता ही आपली साईज आहे व्हाईट कलरची, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. सर्वात पहिलं आपलं बॅकग्राऊंड व्हाईट कसं क्रिएट करायचं काय कसं, तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होते की डायरेक्ट बॅकग्राऊंड क्रिएट नाही करायचे. आधी आपण काय करू, सर्व लावून घेऊया. आता ही PNG आहे महादेवाची, हिला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि हिला असं ड्रॅग करतो इकडं. ड्रॅग केल्यानंतर त्याला Ctrl+T ने जी साईज अशी वाढवून घेतोय. साईज वाढवली. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला एक सॉलिड कलर घ्यायचा आहे आणि मग सॉलिड कलर घ्यायचा पण त्याचा कलर कोणता ठेवायचा, तर मी इथनंच एक असा थोडा ब्ल्यू कलर घेतो आहे ह्या टाईपमध्ये. मी असंच घेतो आहे, नंतर आपण बघू काय वाटलं तर नंतर आपल्याला पाहिजे ते करता येईल. आणि प्रत्येकजण चुकत असतो डिझाईन करताना आणि एक अनुभव भेटतो, त्यामुळं चुकलं तरी चालेल, करत चला. आता मी पण चुकतोच आहे कधी पण मी करतो आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत असतो असं तसं, पण जेव्हा मी डिझाईन करतो ना तेव्हा मी नवीन नवीन टाकत असतो. जोपर्यंत मला वाटत नाही ना हे बरोबर आहे तोपर्यंत मी करत असतो. हे खालनं इरेज मारायचे, त्यासाठी इथं मी मास्क करतो आणि इथून ब्लॅक कलर घेऊया आपण इथं. आणि जर दुसरा कलर असेल तर D दाबून रिसेट करून घ्या, त्याशिवाय तुमचा असं इरेज नाही होणार आहे खाली. आता इथं पण व्हाईट आहे, इथं पण व्हाईट आहे, काहीच होणार नाही. इथं तुम्हाला ब्लॅक कलर करावं लागेल, त्यानंतर इरेज करावं लागेल इथून खालून असं. तुम्हाला जर वाटलं अरे एवढं इरेज झालं, तुम्ही परत व्हाईट कलर घ्या परत आणू शकता. त्यामुळे तुम्हाला इरेजचा वापर करायचा नाही, तुम्हाला मास्किंगवरतीच खेळायचं आहे आणि मास्कनीच आणायचे इरेज करायचे. तर मी काय करतो आता, हे डिलीट करतो मास्क आणि मी जरा दुसऱ्या पद्धतीने मास्किंग करते. Alt दाबून मास्क करतोय. मला जेवढं लागेल ना तेवढं मी असं आणतोय. खालून आपल्याला एवढं हे नको आहे त्यामुळे मी इरेज करतो असं. फोटो लावलाय, आता कॅलिग्राफी पण लावून घेऊ आपण. बघा ही कॅलिग्राफी आहे, तर हिला मी शिफ्ट दाबून दोन्ही सिलेक्ट करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय आणि इकडे असं ड्रॅग करतोय. Ctrl+T ने जी साईज वाढवून Ctrl+T ने जी साईज मी कमी करून घेतो अशी. मी फक्त लावून घेतो. आता ह्याचा कलर मी Ctrl+L ने लेवल वाढवून व्हाईट कलर करून घेतो असा आणि नंतर आपण टेक्स्चर वगैरे ॲड करू. आता आपल्याला ते कॅप्शन पण ॲड करायचे स्लोगन, त्यासाठी मी ते टाईप केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता, पवित्र श्रावण मासाच्या सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा, हे एक केलेलं आहे आणि वर आपलं स्लोगन आहे, तर ते मी कॉपी करतो आहे. आता इकडे मी पेस्ट करतो आहे, त्यानंतर परत Ctrl+A ने सिलेक्ट करतो आहे आणि इथं बालोचा फॉन्ट घेतो आहे असा आणि याचा कलर मी असा व्हाईट करतो इथं. आणि असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे पूर्ण एका लाईनमध्ये. त्यासाठी तुम्ही वरती इथं याला ऑल सिलेक्ट करून अलाइनमेंट करून घ्या सरळवाली आणि असं इथं असं लावून टाका. थोडं तुम्हाला वाटलं ना फोटो इकडे घ्यायचं, इकडं फोटो घ्या थोडा आणि याला डबल टॅप करून परत सिलेक्शन केले ऑल. त्यानंतर तिथं कॅरेक्टरमध्ये मी डिस्टन्स थोडासा वाढवते. तर एवढं झालं.
स्लोगन झालं आपलं, फॉन्ट झालं, कॅलिग्राफी. खाली आपल्याला आता हे टाकायचं आहे, पवित्र श्रावण मासाच्या सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा. ह्याला मी कॉपी करतो आणि ह्यालाच इकडं अल्ट दाबून कॉपी केले. हे मी तुम्हाला जर कुठलं बी कॉपी करायचं असेल, समजा हे तुम्हाला डुप्लिकेट पाहिजे, तुम्ही अल्ट दाबा आणि ह्याला असं ड्रॅग करू शकता, कॉपी होऊ शकते. ह्याला तसंच मी कॉपी केले अल्ट दाबून आणि ह्याला मी असं पेस्ट केलं. आपण जिथं कॉपी केलं होतं ते पेस्ट केलं. त्याला आपल्याला प्रॉपरमध्ये लावून घ्यायचं आहे. त्यासाठी मी पॉपिन्स फॉन्ट यूज करतोय. आणि जे आपलं सर्व शिवभक्तांना आहे ना, तर ह्याला मी थोडं रेग्युलर घेतोय, थोडं बोल्डमध्ये. आणि ह्याला जो वरचं आहे आपलं, ह्याला मी थोडं साईज वाढवतो, इथं 8 करतोय. आणि ह्याला थोडं छोटं करतोय आणि डिस्टन्स थोडा जवळ करून घेतो असं. त्यानंतर आपलं जे मंगलमय शुभेच्छा ना, ह्याला मी पूर्ण कॉपी करून ना काढून टाकतोय, कारण आपल्याला इथं दुसरा फॉन्ट घ्यायचा आहे. तर मी ह्याला कॉपी करतो, पेस्ट करतो. आता इथं मी शरद फॉन्ट घेतोय. तर हा तुम्हाला गुगलला भेटून जाईल, सर्च केला शरद फॉन्ट. आणि तसं मी इथं लावून घेतोय असं. किंवा तुम्हाला जर वाटलं एका लाईनमध्ये नको, तर तुम्ही असं मिडलला बी अलाइनमेंट करू शकता आणि तुम्ही असं बी लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, असं पण ओके वाटतंय. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लावू शकता. मी फक्त तुम्हाला सांगतोय असं कारण आहे का. तर आपण असे अलाइनमेंट केलेली आहे. बाकी मंगलमय शुभेच्छाला आपण दुसरा फॉन्ट देऊया, थोडासा येलो टाईप बघा असा. तर ओके झाले सगळं. आता आपण बॅकग्राऊंड बघूया, बॅकग्राऊंड कसं करायचं, काय कसं. आता आपल्याला सर्वात पहिले ना का बॅकग्राऊंड पण थोडासा ब्ल्यूमध्ये घ्यावं लागेल, जेणेकरून आपलं सर्व मॅच होईल. बाकी तुम्हाला कॅमेरा मारून घ्यायचं आहे फोटोला. आता AI जनरेटेड आहे म्हणले, मी जास्त काय करणार नाही. मी कॉन्ट्रास्ट वाढवून, टेक्स्चर वाढवून, थोडं क्लॅरिटी पण वाढवून. तुमचं नॉईज जर येत असेल ना, फोटोला ब्लर असेल, तर डिटेल्समध्ये या, इथं नॉईज वाढवा असं. तुम्ही बघू शकता आपला फोटो कसा होता. नॉईज वाढवलं पूर्ण असं ना का स्मूथ होतं. शार्पनिंग पण वाढू शकतो तुम्ही अशी. तर एवढं झालेलं आहे ओकेमध्ये कार्यक्रम. आता आपण काय करू, बॅकग्राऊंडवर खेळू. आता इथं येऊन मी इथं सी बॅकग्राऊंड टाकलेलं आहे, म्हणजे समुद्राचं तुम्हाला बॅकग्राऊंड भेटेल. आणि खूप जण काय करतात, एखादी गोष्ट एखादी पेज भेटत नाही, कारण आपण ते सर्च चुकीचं करतो. आता मला हे जर बॅकग्राऊंड पाहिजे, इथं मी समुद्र टाकलं तरी येईन, पण गुगलला टाकलं नाही भेटणार तुम्हाला इंग्लिशमध्ये सर्च करावं लागेल. मग तुम्ही इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करू शकता. आता मी समुद्राचं म्हणजे आता इंग्लिशमध्ये नाही का जे आलं ते मी जर सर्च केलं, कारण आपली पण इंग्लिश चांगली नाही एवढी, जे भेटत नाही ते मी ते असं कन्वर्ट करून सर्च करत असतो. तर ह्याच्यामध्ये मला नाही का जे बॅकग्राऊंड आवडलं ना, मी ती घेणार आहे. आता समजा मला हे बॅकग्राऊंड आवडलं आहे, त्याला मी असं डाउनलोड केलं. त्यानंतर जे आपण ब्ल्यू कलरचं सॉलिड कलर घेतलं आहे, त्याच्यावर मी असं प्लेस करणार आहे. आता इथं असं प्लेस केलं. तर प्लेस केल्यानंतर नाही का ह्याला मी ऑपिसिटी कमी केली ना थोडी ह्याची, तर जे आपलं सॉलिड कलर आहे आणि त्यानंतर आपण जे बॅकग्राऊंड घेतले ते पूर्ण असं थोडं मॅच होईल आणि थोडं काहीतरी डिझाईनमध्ये ॲड होईल. पण ह्याला तुम्ही जर सॉफ्ट लाईट दिला ना, तरी तुमचं काम होऊन जाणार आहे. पण तुम्हाला काय करावं लागेल, जे सॉलिड कलर आहे ना, ते थोडं तुम्हाला नाही का ॲडजस्ट करावं लागेल, जेणेकरून तुमचं बॅकग्राऊंड पण दिसलं पाहिजे आणि जे तुम्ही ॲड केले मॅच होती डिझाईन पूर्ण फोटोला, तसं एक लुक भेटेल तुम्हाला. तर एवढं झालं. त्यानंतर आपण काय करू शकतो, तुम्हाला जर वाटलं केदारनाथ तर तुम्हाला टाकायचे, ते पण टाकून बघू आपण कसं दिसतंय. तर मी केदारनाथचं फोटो सर्च केलेले आहेत. आता जर मला ह्याच्यामधलं जे बॅकग्राऊंड आवडेल, समजा आता मला हा एक फोटो आवडला, समजा मी हा डाउनलोड केला असा, तो जरी मी ते ॲड केला ना, हे बघा असा, ह्याला सॉफ्ट लाईट देतो. त्यानंतर ऑपिसिटी कमी करते. आता अल्ट दाबून मास्क करतो आणि मला जेवढं लागेल ना जिथं
तिथं ब्लॅक कलर, इथं व्हाईट कलर घेतो. जिथं जिथं पाहिजे ना तिथं तिथं मी असं लावून घेतो. याची साईज अशी वाढवते. तर मी असं करू शकतो. किंवा ह्यालाच आपण नाही का ह्या साईडला बी असं टाकू शकतो इकडं. आणि जे आपलं स्लोगन आहे ना त्याला आपण इथं खाली टाकूया असं. आता ह्या साईडला आपण काय करूया, हा जो फोटो आहे आता आपण काय करू, ह्याला ड्रॅग करून इकडे घेऊया. आणि ह्याला आपल्याला Ctrl+T दाबून फ्लिप हॉरिझॉन्टल करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला असं लावून घ्यायचं इथं. त्यानंतर ह्याला काय करायचं आहे, तुम्हाला सॉफ्ट लाईट कलर द्यायचा आहे असा. त्यानंतर मी Alt दाबून मास्क करतो. आणि जिथं जिथं मला पाहिजे ना तिथं तिथं मारणार आहे. त्यासाठी मला इथं व्हाईट कलर घ्यावा लागेल. आणि मी असा ब्रश मारतोय. नंतर त्याची Ctrl+T याची साईज वाढवून घेते. तर तुम्ही बघितलं असेल डिझाईनमध्ये काहीतरी आलेलं आहे, पण अजून आपलं काम झालेलं नाही. आता इकडून आपली एक लाईट ॲड करायची. त्यासाठी मी सगळ्यात वरती येतोय आणि ते एक न्यू लेअर क्लिअर करतोय. आणि त्यानंतर सॉफ्ट लाईट घेऊन व्हाईट कलर घेऊन ना इथनं वरनं एक लाईट ॲड करतोय. हे बघा अशी. तर वरनं एक लाईट ॲड झाली. इथं आपला केदारनाथचा बी फोटो ॲड झाला. इथं स्लोगन टाकलं. आता बॅकग्राऊंडला आपण काय करू, एक माउंटचा ॲड करू, माउंटेन नाही का. हे बघा असं माउंटेनचं ॲड करायचं आहे आपल्याला बॅकग्राऊंड. आणि मला इथे एक बॅकग्राऊंड भेटलेलं हे वालं. आणि त्याला मी डाउनलोड करतो. आणि आपण प्लेस करून घेऊ आता इकडं असं. ह्याला पण तुम्हाला सॉफ्ट लाईट द्यायचा आहे. आणि आता Alt दाबून मास्क करतोय. आणि मला जिथं जिथं लागेल ना तिथं तिथं मी असं मारतोय. हे बघा असं. आणि ही जी ऑपेसिटी मी कमी केलेली आहे. आता आपल्याला टेक्स्टला पण इफेक्ट द्यायचा टेक्स्चर. त्यासाठी पण मी माउंटेनचा टेक्स्चर घेणार आहे. तर डिझाईनमध्ये बघू आपल्याला कोणता चांगला वाटतोय. तर टेक्स्टला पण आपण माउंटेनचा टेक्स्चर देणार आहे. आणि मी डाउनलोड करून ठेवलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्या टाईपचं थोडंसं आहे टेक्स्चर टाईप. तर ह्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, कॉपी करतो आणि टेक्स्टच्या वरती येऊन पेस्ट करतो. आणि Alt दाबून मास्क करतो किंवा राईट क्लिक करून तुम्ही क्रिएट क्लिपिंग मास्क करा. त्यानंतर Ctrl+T साईज वाढून हे बघा असं ॲड करायचं तुम्हाला. त्यानंतर शिफ्ट दाबून दोन्ही सिलेक्ट करतो, पिन मारतो आणि Ctrl+T साईज अशी कमी करून घेतो याची. आणि आपण जे खाली टाईप केलं ना पवित्र श्रावणचं, त्याला मी साईज थोडी वाढून घेतो अशी. आता आपण टेक्स्टला इफेक्ट देऊया ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन. जास्त काय नाही, शॅडो ॲड करणार आहे, थोडं इनर शॅडो ॲड करणार आहे. तर इनर शॅडो मी ॲड केलेलं आहे इथं कलर डॉजमध्ये ना काय ॲड केलेलं आहे. त्यानंतर शॅडो ॲड करतोय मी इथं. आणि त्याची ऑपेसिटी थोडी कमी करतोय. तर एवढी डिझाईन केलेली आहे आपण, पण तरी पण आपली डिझाईन अजून ओके झालेली नाही. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला एक नाही का इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी तुम्ही ब्ल्यू इफेक्ट मी सर्च करतोय पिंटरेस्टला. इथं तुम्हाला असे बॅकग्राऊंड भेटतील, वेगवेगळे टेक्स्चर भेटतील. तर इथं बघू शकता असे थोडे नाही का चांदणे टाईप थोडंसं. तर ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा अजून थोडं खाली आले ना तुम्हाला अजून भेटतील ना का वेगवेगळे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ॲड करून बघा. ॲड करायला काय पैसे लागत नाही. तुम्हाला जे आवडेल ते ॲड करायचं, नाही आवडलं काढून टाकायचं. एवढं लोड नाही घ्यायचा. तर ह्याच्यामध्ये बघू आपण कुठलं चांगलं वाटतंय. हे पण डाउनलोड करतो मी, दोन्ही आपण ॲड करून बघू. तर चला मग आता मी जे बॅकग्राऊंड आहे खाली त्याच्यावर परत प्लेस करतोय आणि हे ॲड करून बघू आपण. तर हे ॲड करायच्या अगोदर ह्याला मी स्क्रीन करतोय, थोडी ऑपेसिटी कमी करतोय.
आणि मास्क करतो. अल्ट दाबून मास्क केले. आता मला जिथं जिथं लागेल ना तिथं तिथं मी असं मारतोय. तर हे बघा, हे पण ओके वाटते. किंवा मग आपण अजून एक डाउनलोड केले ना ते पण टाकून बघू आपण. असं ह्याला बी मी स्क्रीन करतोय. बघा हे पण ओके वाटते, पण हे नाही का फक्त खालून आणि वरनच आहे, त्यामुळे हे खालचावाला जरा बेस्ट आहे. तर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन कशी झाली. सगळं मी तुमच्या समोरच केलेलं आहे. तुम्हाला अजून खूप काय करता येईल नवीन नवीन ह्याच्यामध्ये, अजून करू शकता तुम्ही. जो मी टेक्स्चर दिलेला आहे, टेक्स्चर तुम्ही बघू शकता. आपण हा टेक्स्चर दिला आहे. तुम्हाला जर अजून टेक्स्चर पाहिजे असेल तर इथं तुम्ही माउंटेन टाका. स्पेलिंग चुकले असेल पण काही विषय नाही, तुम्हाला भेटून जाईल. इथं वेगवेगळे माउंटेनचे फोटो भेटन. तुम्हाला जे आवडेल ते टाका. समजा आता मला हे आवडलं, ह्याला मी डाउनलोड केलं आणि ह्याला प्लेस करून अल्ट दाबून मास्क करूया. ते बघा हे पण ओके वाटते. किंवा मागाशी टाकलेलं पण ओके वाटते. तुम्हाला वाटन तसं तुम्ही करू शकता. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.